Masendilaba shekendalabazu brekelaba zedin kondolomo shekendalabaze o kondolo ramale kalabaze kilalabozo kobo. हे परमपिता परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आजपर्यंत या श्वासरूप देहामध्ये तुझं गौरव करण्यासाठी आम्हाला तू ठेवलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, त्या प्रत्येक मिशनरीसाठी आम्ही तुझे आभार मानतो ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही, आपल्या घरादाराची पर्वा केली नाही, तर आमच्या देशामध्ये त्याचबरोबर या भूतलावर ज्या ज्या ठिकाणी मिशनरी लोकांनी प्रभू परमेश्वरा तुझी सेवा करण्यासाठी, तुझ्यावर असलेल्या प्रीतीसाठी आपलं घरदार सोडलं, आपल्या प्रत्येक गोष्टीचं बलिदान केलं, स्वतःचा पैसा अडका त्यांनी मिनिस्ट्रीसाठी लावला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी तुझ्या लोकांना एकत्र येण्यासाठी सभास्थानं भरवलीत, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सभास्थानं बांधलीत, चर्चेस बांधलेत, प्रभू परमेश्वरा या सर्व गोष्टींचं यावेळेस आम्ही स्मरण करत असताना त्या मिशनरीजच्या जीवनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा धन्यवाद, त्यांच्या ठाई जे अंतःकरण तू दिलं होतंस त्याबद्दल तुझे धन्यवाद. प्रभू परमेश्वरा त्यांच्यासाठी, त्यांच्या हजारो पिढ्यांना तू आशीर्वादित करणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा यावेळेस आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो की सध्या जो कोणी ते मिशनरी लोकांनी जे काम चालू केलं होतं आणि ते आता ज्या कोणाच्या हातामध्ये आहे, व ते चर्चेस बाबत असो, हॉस्पिटल्स बद्दल असो आणि मिशनरींच्या शाळांबद्दल असो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात जे आता त्या ठिकाणी आमच्याच देशातले बसले आहेत, जे ट्रस्टी म्हणून बसले आहेत, त्याचबरोबर जे तिथं सत्ता गाजवत आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या प्रत्येक जीवाला तुझ्या समोर तू लीन व नम्र करावं यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. प्रत्येक प्रकारचं लालच मिशनरीज लोकांनी ज्या चांगल्या भावाने आपल्या जिवंत देवाची सेवा करण्यासाठी त्यांनी हे पाऊल पुढे टाकलं होतं, त्याचं मर्म प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात या प्रत्येक ट्रस्टीजला किंवा जो जो कोणी अधिकारामध्ये आहे, ज्याच्या हातात ट्रस्टी लोकांनी ज्याच्या हातामध्ये मिशनऱ्यांनी सोपून ते आपल्या देशामध्ये परत गेले, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात प्रभू परमेश्वरा या दिवसांमध्ये जर तुझ्यापासून एखादा व्यक्ती असेल की जो मिशनराचा अंतःकरण ज्याचा आहे तोच त्या सत्तेमध्ये राहील आणि बाकीचे जे चिरकुट आहेत, जे आमच्या देवाच्या मंदिरामध्ये घाण करतात, आमच्या देवाचा हेतू त्याला दूषित करतात आणि स्वार्थापोटी लालचापायी नुसतं घ्या घ्या घ्या, लुबाडा लुबाडा, लोकांना लुबाडा, ह्याला त्याला लुबाडा, लोकांना तुच्छ लेखा असे उद्योगधंदे करणारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात हे वर्ष संपण्याच्या आधी या भूतलावरील प्रत्येक मिशनरीच्या कामांमधून, त्याचबरोबर आमच्या विशेषतः भारत देशामधून जो कोण ज्या शाळा आहेत, जे कॉलेजेस आहेत, जे हॉस्पिटल्स आहेत, जे चर्चेस आहेत, जे मिशनरींनी तुझ्यासाठी, तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्यांनी सुरुवात केली, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या मगरूर जीवांचा त्या प्रत्येक ठिकाणाहून त्यांचं उच्चाटन करण्यात येवो व त्या जागी तो प्रत्येक जीव प्रस्थापित केला जावो ज्याचं अंतःकरण प्रभूकडे आहे. जे मिशनरी लोकांचं अंतःकरण होतं, असंच अंतःकरण असलेला दुसरा त्यांच्या जागेवर प्रस्थापित व्हावा यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू सुरू केलेलं तुझ्या नावासाठी जे कार्य आहे, जे लोकांच्या कल्याणासाठी होतं, जे तुझं प्रेम प्रगट करण्यासाठी होतं, ते कार्य कधीच संपणार नाही. हे जे कीटक बसलेले आहेत, जे लालचापोटी स्वतःच्या हव्यासापोटी लोकांना ख्रिस्ताची साक्ष पायाखाली तुडवून त्याची पायमल्ली करणाऱ्यांची हकलपट्टी त्या प्रत्येक जागेमधून करण्यात येवो, व ते चर्च असो, स्कूल्स असो, कॉलेजेस असो, हॉस्पिटल असो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात हे जे आहेत मूड, यांचं तर उच्चाटन होणारच, पण त्या ठिकाणी मिशनरी लोकांसारखं ज्याचं अंतःकरण आहे
तो त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात येवो व जिवंत देवाच्या नावाचा महिमा त्या ठिकाणी पुन्हा या शतकामध्ये व येणाऱ्या प्रत्येक शतकांमध्ये तुझा महिमा पुन्हा प्रभू परमेश्वरा, तुझं गौरव तुझ्या जागेला प्राप्त व्हावं. तुझ्या नावानी जी जागा तू शुद्ध केलीस, जेणेकरून तुझं गौरव त्या ठिकाणी व्हावं. ज्या अंतकरणांना, ज्या मिशनरीजला तू आशीर्वादित केलंस, ज्यांना ते अंतकरण तू दिलंस की माझ्यासाठी हे काम करा, आणि ज्यांचं काम तू मान्य करून घेतलंस प्रभू, त्यांचंही आम्ही यावेळेस स्मरण करतो. त्यांच्या नावार्थ व त्यांनी जे पेरणी केली आहे त्या पेरणीसाठी प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो की पुन्हा एकदा तशाच प्रकारचे लोक तू उभार, ज्यांचं अंतकरण मिशनरीजचं आहे, ज्यांना आपला प्रभूचं प्रेम जगाला प्रगट करायचं आहे. असे ते ट्रस्टीज व असे अधिकारी, अथॉरिटी पर्सन्स त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात इस्टॅब्लिश केले जावो, जेणेकरून ही जी साक्ष आहे ती प्रस्थापित केली जाईल की जिथं दोघे किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमतील त्या ठिकाणी मी आहे. त्या प्रत्येक चर्चेसमध्ये ज्यांना मिशनरी लोकांनी सुरू केलंय, त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये व जे अनाथ आश्रम आहेत त्या प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मिशनरी लोकांनी मेहनत घेतले, ज्या ज्या ठिकाणी मिशनरी लोकांनी आपला घाम वाहिलाय, ज्या ज्या ठिकाणी मिशनरी लोकांची मेहनत आहे, ज्या ठिकाणी तुझं सानिध्य मिशनरीज बरोबर होतं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात या दिवसांमध्ये पुन्हा एकदा तुझं सामर्थ्य त्या ठिकाणावर येवो व तुझ्यापासून असलेला व्यक्ती त्या ठिकाणावर प्रस्थापित करण्यात येवो. आणि पुन्हा एकदा अशी साक्ष घडो की त्या चर्चेसमध्ये, त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी, स्कूलच्या ठिकाणी, अनाथ आश्रमाच्या ठिकाणी प्रभूचं सानिध्य आहे व प्रभूच्या सानिध्याद्वारे लोक ज्यावेळेस दोघं किंवा तिघं एकत्र येणार त्याद्वारे प्रभूचं गौरव त्या ठिकाणी होणार. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आम्ही विश्वास ठेवतो यावेळेस आम्ही जे काही बांधलं आहे, यावेळेस आम्ही हे जे प्रत्येक लालची आहेत, जे मिशनरीजचा हेतू नाही तर स्वतःचा हेतू, स्वतःचं स्वार्थ, स्वतःचं घर भरायला बसले आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्यांची हकालपट्टी यावेळेस आम्ही करतो व तुझ्यापासून असलेला ज्याचा अंतकरण मिशनऱ्याचा आहे तो व्यक्ती त्याची जागा तो व्यक्ती घेवो आणि तुझं कार्य मात्र पुढं आणि पुढंच जावो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकदा मिशनरीज लोकांची जी संतती आहे त्यांच्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. त्यांना तू राखणारा प्रभू आहेस. त्यांच्या हजारो पिढ्यांवर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईपर्यंत दया करणारा व त्यांना तुझ्यामध्ये राखणारा प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. त्यांना तुझी शांती व स्वस्थता, सर्वांगीण आरोग्य हा मिशनरीच्या संततीचा व त्यांच्या हजारो पिढ्यांचा वाटा तू करणाऱ्या प्रभू, तुझे धन्यवाद. तू आमच्या जीवनांद्वारे व ज्या मिशनऱ्यांनी सुरुवात केलेल्या गोष्टी आहेत, जे तुझ्या प्रीती खातर केलेल्या गोष्टी आहेत, त्या पुन्हा तू उभारत आहेस व तुझं भय या भूतलावर पुन्हा तू प्रस्थापित करत आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. त्याचबरोबर याही युगामध्ये जे जे सध्या ट्रस्टीज किंवा अथॉरिटी पीपल आहेत, जे तुझ्या इच्छेप्रमाणे करतात प्रभू, त्यांची भरभराट केली जाओ. ज्यांना तुझं राज्य, आता पण ज्यांना तुझं राज्य बघायचंय असे आता जर कोणत्या ट्रस्टमध्ये असतील किंवा त्या कामामध्ये असतील, प्रभू तू त्यांना आशीर्वादित कर. त्यांचं दैवी संरक्षण हा त्यांचा वाटा होवो. त्यांच्या विरोधात असलेल्या प्रत्येकाला खाली पाडणारा तो तू